नमस्कार, वी न्यूज मुंबई में आपका स्वागत है। मैं हूं बलवीर वैद। आइए देखते हैं आज की ताज़ा तरीन खबरें। आज के इस खास वीडियो में हम वसई विरार महानगरपालिका के बजट सत्र 2025-26 की चर्चा करने जा रहे हैं, जिसे वसई विरार के आयुक्त अनिल पवार जी द्वारा प्रस्तुत किया गया है। इस बजट में शहर के विकास, नई योजनाओं और बुनियादी सुविधाओं को लेकर क्या बड़े फैसले लिए गए हैं, कौन कौन से नए प्रोजेक्ट्स पर काम होगा, आइए जानते हैं। महापालिकेचा सन 2025-26 अर्थसंकल्प आज या ठिकाणी सादर होणार आहे। या अर्थसंकल्पाचा प्रस्तावित करण्यासाठी मी श्री इंद्रजित गोरे सर, मुख्य लेखा वित्त अधिकारी यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। धन्यवाद कांते सर। नमस्कार, मी इंद्रजित गोरे, मुख्य लेखा वित्त अधिकारी, सर्व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमांच्या प्रतिनिधींचं आणि उपस्थित नागरिकांचं स्वागत करतो आहे। आर्थिक वर्ष 2024-25 चे सुधारित अंदाज आणि आर्थिक वर्ष 2025-26 चे मूळ अंदाजपत्रक आज माननीय प्रशासक महोदयांना, माननीय आयुक्त महोदय यांच्या वतीने माननीय अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे साहेब सादर करतील। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अंदाजपत्राचे सादरीकरण करावे। हेरवाडे साहेब लेखा विभाग आणि प्रशासनाच्या वतीने प्रशासक अनिल कुमार पवार सर यांना अर्थसंकल्प सादर करत आहेत। आगे मत जाओ ना, पीछे रहो। महेश भाई पीछे आ जाओ। कहाँ घुस रहे हो? उधर दूर से नहीं आ रहा है, कैमरे के आगे मत आओ। या ठिकाणी महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या सर्व प्रती व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व उपायुक्तांना विनंती की आपण स्टेजवरती यावं। सर्व उपायुक्त विभाग प्रमुख कृपया लवकरात लवकर यायचंय। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सन 2025-26 चा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर होत आहे। याच्या प्रति प्रशासनाच्या वतीने सर्व उपस्थित सन्माननीय अधिकारी यांच्या मार्फत वितरित करण्यात येत आहे। जरा पीछे हो जाओ सब लोग जरा। वसई विरार महानगरपालिका सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा मूळ अंदाजपत्रक 3,926.44 लक्ष 51,000 एवढा आहे। 3,926 कोटी 44 लक्ष 51,000। यामध्ये या आर्थिक वर्षाची प्रारंभीची शिल्लक असेल 826 कोटी 33 लक्ष। महसुली जमा असणार आहे 2,097 कोटी 84 लक्ष 71,000। भांडवली जमा होणार आहे 710 कोटी 85 लक्ष 7,000। काही असाधारण ऋण जमा जे होते आहे 291 कोटी 41 लाख 49,000 एवढे आहे। अशा एकत्रित मिळून 3100 कोटी 11 लक्ष 26,000 एवढं आपले जमा रक्कम आहे प्रारंभिक शिल्लकेसह। आता यामध्ये प्रारंभिक शिल्लकेसह आपण एकूण जमा घेतली तर ती 3,926 कोटी 44 लक्ष 51,000 एवढी येते। म्हणजे आपली प्रारंभिक शिल्लक जी होती 826.33 कोटी, त्याच्यामध्ये जमा जी रक्कम आहे 3100 कोटी, ती जर एकत्रित गृहीत धरल्यास आपला अंदाजपत्रक होते 3,926 कोटी 44 लक्ष 51,000 एवढी होते। त्यामध्ये या वर्षाचा अँटिसिपेटेड महसुली खर्च हा 2,036 कोटी 48 लक्ष 7,000 एवढा आहे। तर भांडवली खर्च 1,614 कोटी 1 लक्ष 40,000 एवढा आहे। आणि
ऋण खर्च जर आपण नक्की केला तर 273.54 कोटी एवढा आहे आणि एकत्रित खर्च रक्कम जी होऊ शकते आहे या आर्थिक वर्षात 3,924 कोटी 3,94,000 याचाच अर्थ आपलं 2,40,57,000 एवढं शिल्कीचं अंदाजपत्रक आहे. अशा पद्धतीने हा अर्थसंकल्पित गोषवारा आहे. या अर्थसंकल्पामध्ये आपण ज्या काही बाबी अंतर्भूत करतोय ज्या महत्वाच्या असू शकतील किंवा आपला फ्लॅगशिप पण असणार आहे, तर त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे पूर परिस्थिती नियंत्रण त्या पूर प्रतिबंधक कामांची पूर्तता करणं. हे कामं साधारणतः या वर्षभरामध्ये पूर्ण केल्यानंतर जे पूर परिस्थितीला नागरिकांना सामोरं जातं त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी करण्याचा मानस आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी पावसामध्ये किंवा अगोदर जो पावसाळी पूर्व पाऊस पडतो त्यामध्ये आणि पावसाच्या दरम्यान शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी खड्डे पडतात आणि त्याचे पॅच वर्किंग करावं लागतं. नागरिकांना फार मोठ्या प्रमाणात असुविधा होते. बऱ्याच ठिकाणी ऍक्सिडेंट देखील होतात आणि दुर्घटना घडत असतात. आणि त्याच्यानंतर यापूर्वीच्या इस्टिमेटमध्ये आपल्याकडे तिथं जे डॉक्टर्स राहणार आहेत, सर्व्हिस देणार आहेत रेसिडेंट डॉक्टर, त्यांच्याकरता रहिवासाची व्यवस्था नव्हती. तर आम्ही वरती यामत 2 किंवा 3 बेडरूमचा एक फ्लॅट देखील तयार करून डॉक्टरांचं निवासस्थान देखील करणार. 24/7 आपल्याला त्या ठिकाणी डॉक्टर्स जे DMPT मधल्या जुन्या खाटा आणि नवीन या 70 खाटा या सर्वांच्या रुग्णांना आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे. त्याच्यानंतर एक सर्वात महत्वाचं म्हणजे की आपल्याकडे इंडस्ट्रियल बेल्ट आहे, SDLचा आहे, पापडीला आहे, वसईमध्ये आहे. तर या इंडस्ट्रियल बेल्टमध्ये जे कामगार आहेत त्यांच्या करता आपल्याला काही त्यांचा आजार पण डिटेक्ट करून घेण्यासाठी आपल्याला अपने पोर्टेबल एक्सरे मशीन्स आपल्याला प्राप्त झालेली आहे. आज के बुलेटिन में बस इतना ही. और खबरों के साथ फिर मिलेंगे. तब तक के लिए नमस्कार.